आणि आता एक नजर टाकणार आहोत 10च्या मोठ्या बातम्यांवर फटाफट। ज्योती मेटे उद्या शरद पवार गटात प्रवेश करणार। बीड लोकसभेसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता। ज्योती मेटेंनी आज पुण्यात पवारांची घेतली भेट। सांगलीची जागा 100% आमचीच। पटोलेंनी संयमानं भूमिका घ्यावी। कोणाला सांगलीत भाजपला अप्रत्यक्षपणे मदत करून काही साध्य करायचं असल्यास तो त्यांचा प्रश्न। संजय राऊतांची टीका। सांगलीच्या जागेवर राऊतांच्या वक्तव्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता। सांगलीत ठाकरे गटानं परस्पर उमेदवार दिल्यानं काँग्रेस नाराज। काँग्रेसचे नेते पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्याची शक्यता। काँग्रेसकडनं नागपूर लोकसभा विकास ठाकरे यांनी लढवावी। काँग्रेसच्या बैठकीत एकमतानं निर्णय। मात्र विकास ठाकरे लढण्यास इच्छुक नाहीत। पुढील निर्णय काँग्रेस हायकमांड घेणार। गडचिरोली चिमूरच्या जागेवर महायुतीच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच। गडचिरोली चिमूरची जागा धर्मराव बाबा आत्राम यांना मिळण्याची चर्चा। चर्चेमुळे विद्यमान भाजप खासदार अशोक नेते यांचे समर्थक आक्रमक। उत्तर मुंबईतनं ठाकरे गटाकडनं विनोद घोसाळकरांची उमेदवारी जवळपास निश्चित। कार्यकर्त्यांकडनं सोशल मीडियातनं प्रचाराला सुरुवात। पियुष गोयल आणि विनोद घोसाळकरांमध्ये लढत होण्याची शक्यता। अमरावती लोकसभेची जागा शिवसेनेला मिळावी। शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची मागणी। अभिजित अडसुळांसह कार्यकर्त्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। चंद्रपूर लोकसभेवरनं प्रतिभा धानोरकर आणि शिवानी वडेट्टीवारांमधील संघर्ष टाळण्यासाठी काँग्रेस आमदार सुभाष धोटे यांना उमेदवारी देण्याची शक्यता। आज दिल्लीमध्ये स्क्रीनिंग कमिटीच्या बैठकीत निर्णय होणार। चंद्रपूरची उमेदवारी मिळण्यासाठी प्रतिभा धानोरकर दिल्लीमध्ये जाणार। सोनिया गांधी राहुल गांधींची भेट घेणार। चंद्रपूरसाठी शिवानी वडेट्टीवार प्रतिभा धानोरकरांमध्ये रस्सीखेच। आर्वीचे माजी आमदार अमर काळे यांनी घेतली शरद पवारांची भेट। शरद पवार गटाकडनं वर्धा लोकसभा लढवण्याची ऑफर असल्याची अमर काळेंची माहिती।